नानीजी, गोळ्या घ्या बरं. नानीजी, चंद्राचे पैसे द्यायचे राहिलेत ना? आज लवकर गेली ना ती? राहिलेच असणार. नानीजी, हो काय झालं तुम्हाला? काय बोलावं तेच कळत नाही मला. आमच्यामुळे फार त्रास झाला तुला. त्रास कसला? अगं, एवढ्या हिमतीनं तू एवढी मोठी ऑर्डर मिळवलीस, इतकी धडपड करून ती पूर्ण करायचा प्रयत्न करतेस आणि मध्येच असं सामान हलवायला लागलं. खरंच सांगते, समिधा असं काही करेल असं वाटलंच नव्हतं मला. नानीजी, राहू दे ना. तुम्ही काऊन रक्त जाळून घेताय? बरोबर तर बोलते ना ती. काय बरोबर बोलतेय? आणि तिला काय त्रास आहे ग? तिला काय दमा लागलाय का? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तिला? गावभर भटकत असते तेव्हा नाही होत कशाचा त्रास तो? नानीजी, तुम्ही काऊन रक्त जाळून घेताय? अहो, खरंच ती बरोबर बोलून राहिली. नाही, हे माझ्याच आधी लक्षात यायला पाहिजे होतं. आणि फक्त त्यांनाच नाही तर नानाजींना पण या सगळ्याचा त्रास होईल. पण नानीजी, आता आपण गुप्ते भाऊंकडे हलवले ना सगळं सामान. तिथे मसाले करू. दिवसभर तिथे तसंही कोणी नसतं, कोणालाच त्रास होणार नाही. काम तर चालू राहील ना. पण तिला हे शोभत नाही अशा प्रकारचं वागणं. आणि तिला काय मोठं स्वतःला त्रास होतो म्हणून किंवा नानाजींचा पुळका आला म्हणून ती हे करत नाहीये. मला काय कळत नाही कोणाच्या सांगण्यावरनं करते भानगडी सगळ्या. आणि सांग, तिच्या घरच्या कोणाचं काम असतं तर केलं असतं तिने असं? नानीजी, तुम्ही कशाला वाईट वाटून घेऊन राहिला? तुम्ही थोडंच वाईट बघताय माझ्याशी. अहो, कुठल्याही माहेरच्या माणसाने केलं नसतं इतकं तुम्ही करून राहिलात माझ्यासाठी. आता पान पोरी लग्न होऊन सासरी जातात, सासरी त्यांचं पटत नाही, भांडणं होतात. सासरची माणसं त्यांना हकलून देतात, परत माहेरी येतात पोरी. पण त्यावेळी बऱ्याचदा माहेरची माणसं सुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहत नाही. नानीजी, आपलं तर रक्ताचं नातं सुद्धा नाही, पण तुम्ही तर मला कधीच जाणवू दिलं नाही. प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभ्या राहिला, काम करायचं बळ दिलं. तुमच्यामुळेच तर एवढी मोठी ऑर्डर घेऊ शकले ना मी. अगं, तू हे सगळं मान्य करतेस, मानतेस, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. नानीजी, मन तुमचं मोठं आहे, माझं नाही. तुम्ही पाठीशी आहात, तुम्ही मला एवढं बळ देताय म्हणून सगळं होऊन राहील. देव करो आणि मला एवढ्या मोठ्या ऑर्डर मिळो का मी तुमचं ऋण फेडू शकली पाहिजे. अगं, आई वडिलांचं कधी ऋण मानायचं नसतं. आणि करशील, खूप प्रगती करशील. तुझ्या विरोधात आज जे कोणी उभे आहेत ना त्यांना दाखवून देशील. नक्की यशस्वी होशील. नानीजी, मी नक्की प्रयत्न करी. नानीजी, आधी गोळी घ्या बरं. घेईन ग. घ्या. अगं, घेईन म्हटलं ना. थांब, मी देते तुम्हाला. ऐकायची नाही. तू एवढे गप्प काय आहेस ग? मनासारखी शॉपिंग झाली नाही का? का गॅरीशी भांडलीस? नाही ग, तसं काही नाही. मग फॉर अ चेंज मूड सॅड ठेवायचा ठरवलाय का? व्हेरी फनी. या नथिंग लाईक दॅट. मला जरा टेन्शन आलंय ग. टेन्शन? आणि तुला कसलं? राधिकाचं. हो, ही राधिकाचं काय टेन्शन? अगं, तिचं ते मसाले आणि सगळं प्रोडक्शन खूप जोरात चाललंय काम. हो, पण मग तू का टेन्शन घेतेस? तुझ्या गॅरीला सांग, तो बंद करेल. अगं, गॅरीला सांगितलं मी. त्याने तिचा मोराल डाऊन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती हट्टाने करतेच आहे ग सगळं. ईशा ती जिंकणार नाही ना ग. अशी एक ऑर्डर कंप्लीट करून काय मोठं होणार आहे? अगं, पण तिने ती एक ऑर्डर कंप्लीट केली तर गॅरीला वाटू शकेल ना की ती काही करू शकते म्हणून. माइंड डायव्हर्ट होऊ शकतं यार. अँड हू नोज, उद्या तिच्याशी बोलायला लागलं तर मला घर सोडून जावं लागेल. यार, आय एम फीलिंग व्हेरी इन्सिक्युअर. प्लस तिला ते गुप्तेचं घर मिळालंय आता. ती बऱ्याच बायका बिका जमवून काहीतरी करत असते माहितीये दिवसभर.
आता काम फास्ट होणार तिचं. हो अच्छा, म्हणजे त्या बायका तिची स्ट्रेंथ आहे का सध्या? शनाया, आपण जर तिची ती स्ट्रेंथच काढून टाकली तर? हाव का? नो. येस. नो. काय मजा येईल यार. पण कसं करायचंय? ते तू माझ्यावर सोड, तू फक्त मजा बघ. राधिकामुळे मला पण इतका मार पडलाय ना, तिचा बदला घेणार. हा चान्स नाही सोडणार मी. चला तयारी करून ठेवूया. कांदे पोहे करायला घेते लगेच. चल 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 जाऊया. नाही थांबा. तो पंखा खूप वर आहे ग. कसं करणार आपण? जाऊ दे. नाही थांब. तुझ्याकडे स्टूल आहे का? लॅडर आहे? हा. ओके. आपण ती लॅडर घेऊ आणि मग जाऊ. चल. ओके. या बायका आल्या, खायला देते, चहा देते, म्हणजे भराभरा कामाला सुरुवात करून देते. पटकन ये घे. मी पटकन चढवी धरते. चल. मला फोबी आहे. तू नीट धरशील ना? मला पावडर दे, पावडर. पावडर माझ्याकडे? सॉरी. आधी पावडर दे. नीट धर तो न्या. किसन नीट धर बाई. हो. किती आली तर सांग. आय एम सॉरी. मी हळू टाकते. तू नीट धर. टाकलं. ओ गॉड. आली नाही ना?